नमस्कार, मराठी मीडियम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बुद्धिमत्तेमधील कुट प्रश्नांमधीलच तुलना आणि ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी तर्क करून उत्तरं द्यावी लागतात, तर असे काही प्रश्न पाहणार आहे. ते दिसताना खूप मोठे दिसतात, त्यामुळे काय होतं की मोठे प्रश्न पाहिल्यानंतर मुले थोडी घाबरून जातात. पण तेच जर प्रश्न व्यवस्थित वाचले तर त्याची उत्तरं त्यांना लवकरात लवकर मिळतात आणि त्यांना ती सोडवायलाही सोपं जातं. परंतु प्रश्न हा व्यवस्थित वाचणं खूप गरजेचं आहे. जसे की आता पहिला हा प्रश्न दिलेला आहे पहा. रेखाकडे मीनापेक्षा कमी रुपये आहेत. गायत्रीकडे ज्यावेळेस कमी जास्त तुलना केलेली असती त्यावेळेस जर ते आपण डायग्रॅमॅटिकली काढून पाहिलं तर त्याचं उत्तर आपल्याला हे लवकर मिळतं. त्यामुळे आपण पाहणार आहोत, एक एक जसं वाचणार आहोत त्या पद्धतीने आपण कृती करणार आहोत. रेखाकडे मीनापेक्षा कमी रुपये आहेत. तर पहा, रेखाकडे मीनापेक्षा कमी रुपये आहेत. मीना कुठे आहे? मीनापेक्षा कमी रुपये आहेत, म्हणून मी मीना अशा पद्धतीने लाईन काढली आहे. मीनासाठी शॉर्टकट मी लिहिलेला आहे, रेखासाठी रे लिहिती आहे. ठीक आहे. गायत्रीकडे मीनापेक्षा जास्त रुपये आहेत. गायत्रीकडे मीनापेक्षा जास्त रुपये आहेत. सो गायत्रीला मी काय केले, थोडं मोठं घेतलेलं आहे, तर गायत्रीकडे काय आहेत? जास्त पैसे आहेत. त्यानंतर सांगितलंय सुषमाकडे गायत्रीपेक्षा कमी रुपये आहेत. सुषमाकडे गायत्रीपेक्षा सुषमाकडे काय आहेत? कमी रुपये आहेत. झालं. जेवढं दिलं होतं माहिती त्या पद्धतीने आपण ही आकृती काढून झालेली आहे. तर प्रश्न विचारलेला आहे, तर सर्वात कमी रक्कम कोणाकडे आहे? काय सांगितलंय? सर्वात कमी रक्कम कोणाकडे आहे? जर आता आपण डायग्रॅमॅटिकली जर बघितलं तर आपण उत्तर पटकन देऊन टाकू रेखा. काय देऊन टाकू? रेखा. परंतु इथं रुपयांची गोष्ट आहे आणि रुपयांचं इथं कोणतीही रक्कम दिलेली नाहीये, त्यामुळे आपल्याला इथं थोडं सांगण्यासाठी कठीण वाटतंय. असं वाटतंय का तुम्हाला आता मीनापेक्षा कमी आहेत? आता गायत्री ही जास्त आहे म्हणून सांगितले आणि गायत्रीपेक्षा सुषमाकडे कमी रुपये आहेत. मग कमी म्हणजे ते रेखा एवढेही असू शकतात किंवा रेखापेक्षा कमीही असू शकतात. म्हणजे इथं आपल्याला नक्की असं सांगता येत आहे का? कारण की आपल्याकडे रक्कम नाहीये, त्यामुळे आपल्याला हे नक्की असं उत्तर सांगता येत नाहीये. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, सांगता येणार नाही. काय देणार आहे आपण? सांगता येणार नाही. जर आपल्याला रक्कम दिली असेल तर आपल्याला उत्तर पटकन फाइंड आउट करू शकतो आपण. तर पुढचाच प्रश्न आपण सेम पाहणार आहोत ज्याच्यामध्ये रक्कम दिलेली आहे. तर तो प्रश्न आपण पाहूयात. तर पहा, पुढचा प्रश्न सुद्धा त्याच पद्धतीने तुलना केलेली आहे, परंतु इथं रक्कम दिलेली आहे. तर रक्कम दिलेली असल्यानंतर आपल्याला कसा सोडवता येईल ते आपण पाहूयात. ए कडे बी पेक्षा, आता इथं आपल्याला रुपयाचं साईन दिलेलं आहे. रक्कम रुपये 21 कमी आहेत. सी कडे बी पेक्षा 26 रुपये कमी आहेत. डी कडे ए पेक्षा 8 रुपये जास्त आहेत. पण इथं फक्त दिलंय की एवढे रुपये कमी आहेत, एवढे रुपये कमी आहेत. पण त्यांनी एकाची किंमत सांगितली की सी कडे रुपये 22 असल्यास सर्वाधिक रक्कम कोणाकडे आहे? आता इथं जरा थोडं लक्ष देऊन पाहायचंय की आता सी ची आपल्याला अमाऊंट काय झालेली आहे? माहिती झालेली आहे. सी ची अमाऊंट किती सांगितलेली आहे? 22. किती सांगितलेली आहे? 22. त्याच्यावरून आपल्याला बाकीच्यांच्या अमाऊंट ह्या काढता येतील. त्यासाठी आपल्याला जे दिलेलं आहे प्रश्न तर तो व्यवस्थित पाहिजे. आता आपण जर थोडं उलटं गेलं तर बघूयात की ए कडे बी पेक्षा 21 रुपये कमी आहेत. सी कडे बी पेक्षा 26 रुपये कमी आहेत आणि डी कडे ए पेक्षा 8 रुपये जास्त आहे. आपण जर डायग्रॅमॅटिकली काढायला गेलो तर बघूयात कसं येते. ए कडे बी पेक्षा किती रुपये कमी आहेत? तर 21 रुपये कमी आहेत. सी कडे बी पेक्षा 26 रुपये कमी आहेत. बी पेक्षा किती? 26 रुपये कमी आहेत. डी कडे ए पेक्षा 8 रुपये जास्त आहे. डी कडे ए पेक्षा 8 रुपये, म्हणजे याच्यापेक्षा किती? 8 रुपये डी कडे काय आहेत? जास्त आहेत. आणि सी कडे किती सांगितलेले आहेत? 22 रुपये आहेत. तर सर्वाधिक रक्कम कोणाकडे आहे? काय सांगितलंय? सर्वाधिक रक्कम कोणाकडे? आणि इथं सांगितलं आहे की बी पेक्षा सी हा कितीने कमी आहे? तर 26 ने कमी आहे. तर आता कॅल्क्युलेशन करताना कसं करावं लागेल? अशी आता बी ची किंमत अशी कन्सिडर करायची की ज्यामधून सी ची किंमत वजा केल्यानंतर तुम्हाला उत्तर किती मिळेल? 26. किती मिळेल उत्तर? 26. तर आता बघू, आपण काहीतरी कन्सिडर करूयात. तर आता पहा, मी घेतले सपोज, आता 2 4 गेले तर किती येणार आहेत आपल्याकडे?
2 येणार आहेत, बरोबर आहे. ही 22 किंमत आहे सीची. मग आता कितीमधून 2 गेल्यानंतर 6 उरतील? 8 मधून मी जर 48 घेतली, बीची किंमत 48 कन्सिडर केली तर मला उत्तर किती मिळते? 26 ने काय आहे? कमी आहे. आता हेच लॉजिक आपण दुसरीकडे पण लावून बघूयात. सीची किंमत आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 22, बीची किंमत आपण घेतली 48. त्यानुसार जर आपण पाहिलं ए कडे बी पेक्षा 21 रुपये कमी आहेत. ए कडे बी पेक्षा 21 रुपये. मग आता बीची किंमत तर आपल्याला कळलेली आहे सपोज 48, बरोबर. 48 मधून किती मायनस केल्यानंतर 21 उरतील जे तेवढे कमी आहेत? किती मायनस केल्यानंतर 21 हे उत्तर येणार आहे. तर इथं उत्तर येईल 2 आणि इथं येईल 7. म्हणजे एची किंमत किती घेणार आपण इथे? 27. जर 27 मायनस केले तर कितीने कमी आहे? कमी म्हणून आपण मायनस करतोय, तर कितीने कमी असणार आहे? तर 21 ने कमी असणार आहे, बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट सॅटिस्फाईड झालंय आपलं. ओके. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे त्यांनी? सी कडे बी पेक्षा 26 रुपये कमी आहे, हे पण आपण सॉल्व्ह केलं. डी कडे ए पेक्षा, तर डी कडे ए पेक्षा 8 रुपये जास्त आहेत. काय सांगितलेत? ए पेक्षा. मग ए ची किंमत किती काढली आपण? 27, बरोबर. 27 अधिक जर 8 केले तर किती ने जास्त आहे? मग दोघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर किती मिळेल? 35. किती मिळेल? 35. किती मिळणार आहे? तो उत्तर 35. म्हणजे ए बी सी डी ह्या सगळ्यांची किंमत मिळालेली आहे आपल्याला. तर त्यांनी प्रश्न विचारलाय की सर्वाधिक रक्कम कोणाकडे आहे? कोणाकडे आहे सर्वाधिक रक्कम? तर बघा 22, 48, 27, 35. तर उत्तर येणार आहे बी. हे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला खूपदा विचारले जातात. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला आवड निवड असणाऱ्या गोष्टी आणि नावं ही बदललेली असू शकतात. तर याच्या रिलेटेड आपल्याला 2-3 प्रश्न विचारलेले आहेत. पण आधी जो प्रश्न विचारलेला आहे तर त्याचा आपल्याला एक काय सांगडा तयार करून घ्यायचा, म्हणजे एक आकृती तयार करून घ्यायची आहे, ज्यातून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर काय करता येणार आहे? देता येणार आहे. ज्यावेळेस असा प्रश्न असेल की तुम्हाला ही गोष्ट आवडते, ही गोष्ट आवडत नाहीत, त्यावेळेस जी नावं दिलेली आहेत ती एका बाजूला लिहायची आहेत आणि ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, खेळ दिलेले असू किंवा फळं दिलेली असू किंवा काही दुसऱ्या गोष्टी दिल्या असतील तर त्या एका बाजूला लिहायच्या आहेत. तर आता पहिल्यांदा मी बघणार आहेत नावं. रोहनला चित्र काढायला, खेळ खेळायला आवडते. सोमनाथला काय आवडतंय? गायन व नृत्य करायला आवडत आहे. अशोकला काय आवडत आहे? राजूला काय आवडत आहे? मी प्रत्येकाच्या आता इथं काय करते? नाव. आपल्याला पहिल्यांदा काय विचारले पहा, सांगितलेलं आहे रोहनला चित्र काढायला तसेच खेळ खेळायला आवडते. जे आवडतंय तिथं फक्त काय करायचे आहे? टिक करायचे आहे. चित्र काढायला, खेळ खेळायला रोहनला आवडत आहे. त्यानंतर सोमनाथला गायन व नृत्य आवडतंय. सोमनाथला गायन नृत्य हे आवडत आहे. अशोकला चित्रकला आणि नृत्य हे 2 आवडत आहे. आणि राजूला नृत्य आणि गायन हे आवडत आहे. तर जे आवडत नाहीये त्याला फक्त काय करायचंय? क्रॉसमध्ये नाही आवडत म्हणून असं देऊन टाकायचं आहे. कळालं इथपर्यंत तुम्हाला? आता याच्यावरती जे प्रश्न विचारणार आहे तर त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता यायला हवीत. तर मी प्रश्न डायरेक्टली सांगतेय तुम्हाला की पहिला प्रश्न विचारलेला आहे, कोणती कला सर्वात जास्त मुलांना आवडते? काय प्रश्न विचारलेला आहे? कोणती कला सर्वात जास्त मुलांना आवडते? आता कला कोणती जास्त मुलांना आवडते? जिथं जास्त जे आवडणाऱ्या टिक आहेत तर ती कला सर्वांना आवडते. जर तुम्ही इथं पाहिलं 1, 2, 3 सोमनाथ, अशोक आणि राजूला तिघांना आवडते नृत्य करायला. म्हणजे सर्वात जास्त कला ही कोणत्या मुलांना, कोणती कला आवडतीये सर्वात जास्त? तर नृत्य. कोणती कला आवडतीये? नृत्य. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, खेळ ही कला किती जणांना आवडते? खेळ ही कला किती जणांना आवडते? तिथं काउंट लिहायचं आहे तुम्हाला. 1, 3, 2, 4 असे पर्याय दिलेले आहेत. तर फक्त एकाला खेळ ही कला आवडते हे त्याचं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, फक्त 2 कला आवडणारे किती जण आहेत? फक्त 2 कला आवडणारे किती जण आहेत? आता कला म्हणजे कुठली? चित्र, खेळ 2 आवडत आहेत. त्यानंतर इथं पण हे दोघांना पण 2 आवडत आहेत, या दोघांना पण 2 आवडत आहेत आणि या दोघांना पण 2 आवडत आहेत. म्हणजे फक्त 2 कला आवडणारे किती जण असणार आहेत? तर 4च्या हे 2 कला आवडणारे विद्यार्थी किंवा मुलं असू शकतात. त्याच्यामुळे उत्तर आपलं 4, पर्याय क्रमांक 4 आणि उत्तर सुद्धा काय येणार आहे तुमचं? 4 जण जे आहेत त्यांना दोन्हीही खेळ आवडत आहेत. म्हणजे फक्त 2 कला आवडणारे किती जण असणार आहेत?
तर 4 जण असणार आहेत. 7-8 लाईनचा आहे तर तो तुम्हाला थोडा मोठा वाटू शकतो, पण तुम्ही एक एक जर सॉल्व्ह केलं तर हा प्रश्न काय होणार आहे, सोपा होणार आहे. प्रश्न बघून घाबरून जायचं नाहीये, तर काय करायचंय, एक एक पायरी त्याची वाचत जायची आहे आणि त्यानुसार कृती जर करत गेला तर तुम्हाला म्हणजे वाचण्यामध्ये जर असे प्रश्न असतील, हे पुढं आहे, हा मागे आहे, किंवा हा कमी आहे, हा जास्त आहे, तर असे प्रश्न आहे ना, शक्यतो काय करायचं, थोडे वाचत, जास्त पण वाचत बसायचे नाहीयेत, तर थोडं डायरेक्टली सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यावेळेस आपण तो एक एक करणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक आयडिया येत जाणार आहे की बाबा काय पुढे काय असणार आहे. तर थोडा थोडा असा तो काय करायचा आहे, वाचत जायचा आहे. पहिल्यांदा एकदा वाचून घ्या. 5 जणांच्या धावण्याच्या स्पर्धेत रमाच्या नंतर कोणीही पळत नव्हते. रमाच्या पुढे आता 5 जण पळत आहेत, त्यांनी एक आराखडा दिलेला आहे, मागं कोण आहे तर ते आपण पाहूया. ठीक आहे, तर प्रश्नामधलं एक एक गोष्ट आपल्याला वाचायची आणि त्यानुसार आपण काय करणार आहोत, त्याची कृती करणार आहोत. तर आता बघूयात. 5 जणांच्या धावण्याच्या स्पर्धेत रमाच्या नंतर कोणीही पळत नव्हते. ठीक आहे, रमाच्या नंतर कोणीही पळत नव्हते म्हणजे रमा काय असणार आहे, सर्वात शेवटी पळत असणार आहे. बरोबर आहे. रमाच्या नंतर कोणीही पळत नव्हते म्हणजे ही सर्वात लास्ट असणार आहे. रमाच्या पुढे 2 मुली सोडून रमाच्या पुढे 2 मुली सोडून सौख्या पळत होती. 2 मुली सोडल्या, तिथं कोण असणार आहे, सौख्या, म्हणून मी सौ लिहितीये. पळत होती. मध्यभागी रुपाली पळत होती. मध्यभागी आता 5च्या मध्ये काय येतंय, 3, म्हणजे मध्ये कोण असणार आहे, रुपाली. ही काय करत होती, मध्यभागी पळत होती. रुपालीच्या पुढे सौख्या सोडून, रुपालीच्या पुढे आता बघा, रुपालीच्या पुढे सौख्या सोडून मानसी पळत होती. कोण पळत होती, मानसी पळत होती. सौख्यानंतर एक मुलगी सोडून वैशाली पळत होती. कोण पळत होती, वैशाली पळत होती. तर त्या पळण्याच्या स्पर्धेत, तर प्रश्न विचारलेला आहे, पळण्याच्या स्पर्धेत 4थ्या क्रमांकावर कोण पळत होते. तर 4थ्या क्रमांकावर जर आपण पाहिलं डायग्रॅमॅटिकली तर सौख्या ही 4थ्या क्रमांकावर पळत होती. सो पर्याय क्रमांक 2 हे उत्तर याचं येणार आहे. तर अशा पद्धतीचा कोणताही प्रश्न तुम्ही जर व्यवस्थित डायग्रॅम काढून जर सॉल्व्ह केला तर कितीही मोठा प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. हा दिसण्यासाठी खूप मोठा आहे, परंतु असे प्रश्न जर असेल तर पहिल्यांदा डायग्रॅमॅटिकली थोडंफार चेक करायचे, एकदा प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, म्हणजे एक कल्पना येऊन जाते की नक्की काय दिलेला आहे. प्रश्न वाचताना जरी नाही कळला, कन्फ्युजन जरी झालं तरी तो एकदा वाचायचाच आहे. 8 मुले वर्तुळाकार आत तोंड करून बसली आहेत, म्हणजे टेबलवर बसली तर असे आपण कन्सिडर करू शकतो. 8 मुले वर्तुळाकार तोंड करून बसलेली आहे. F आणि G हे पूर्व व पश्चिम दिशेचा आहे. इथे दिशांचा पण विषय येत आहे. दिशांबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे नसेल तर आपण पूर्ण त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ तयार केलेली आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ती पाहायची आहे. त्यामधून तुम्हाला दिशांच्या रिलेटेड जे क्वेश्चन आहे ते पण क्लिअर होऊन जातील. तर पूर्व आणि ज्यांच्या फिक्स जागा दिलेल्या आहेत, आणि असे प्रश्न अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे जे आपल्याला डायग्राम काढावी लागते, काहीतरी तर्क करावे लागतात, पण तर्क इकडं तिकडं होऊ शकतो. बरोबर आहे. तर असे जे प्रश्न आहे ते असा प्रश्न ज्यावेळेस असेल त्यावेळेस सर्वप्रथम तर अशा आकृत्या आपण काढणार आहोत, तर त्या पेन्सिलनेच काढायच्या आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला त्या खोडता येतील. पेनाने काढल्या तर तुमचं जास्त जम्बलिंग होईल जर खाडाखोड झाली तर. ठीक आहे. तर प्रश्न हे करताना आपण आता 8 जण काय केलेले आहेत, एका टेबलवरती, गोलाकार टेबलवरती बसलेले आहेत. 1 2, ठीक आहे. ही सर्व काय आहेत, 8 जण आहेत. ABCD असं त्यांनी दिलेलं आहे. आता बघूया, जी जागा फिक्स आहे तीच जागा तिथं कन्फर्म लिहायची आहे आपल्याला. आतमध्ये तोंड करून काय काय केलेले आहेत, सर्वजण बसलेले आहेत. F आणि G हे पूर्व व पश्चिम दिशेत बसलेली आहे. आता पूर्व आणि पश्चिम कोणती येते, तर ही पूर्व आणि ही पश्चिम अशी दिशा येते. म्हणजे पूर्वेला कोण आहे, F, आणि पश्चिमेस कोण बसलेला आहे, G. ह्यांच्या जागा फिक्स झालेल्या आहेत, बसले आहेत. Gच्या डावीकडे आता G तोंड करून इकडे सर्वांनी तोंड आहेत. बरोबर, तोंड सगळी कुठे आहेत, ह्या पॉईंट मी जिथं काढलं तिकडे सगळ्यांची तोंड आहेत. तर Gच्या डावीकडे, Gची डावी बाजू कोणती येणार आहे, तर ही बाजू, या साईडची बाजू काय येणार आहे, डावी बाजू. E बसला आहे, पण आता डावीकडे म्हणजे आता डावीकडे 1 2 3 जण आहेत, मग नक्की कोण असेल ते माहिती नाही. तर आता आपण बघूयात, पुढे वाचूयात. Gच्या डावीकडे E बसला आहे, Fच्या डावीकडे H बसला आहे. दोघांच्या डावीकडे जे बसलेले आहेत त्यांची फिक्स जागा आपल्याला माहिती नाही. त्याच्या पुढे वायव्य दिशेस B बसला असून A हा त्याच्या डावीकडे बसला आहे. आता आपण याच्यामधल्या काय करू, ह्या जागा जर सपोज फिक्स करूयात. ओके. तर आता बसला आहे
आणि जी आणि एच हा सीच्या मध्ये बसलेला आहे. तर बघूयात आता आपण एक एक सॉल्व्ह करूयात. एफ आणि जीचे हे दोन्ही जागा फिक्स झाल्या. जीच्या डावीकडे कोण बसलेला आहे, तर ई बसला आहे. सपोज मी ई इथं लिहिते. बघूयात आपण काय होतंय ते. ई मी इथं लिहिलेला आहे, बसला आहे. आणि एफची डावी कोणती येणार आहे, तर ही येणार आहे. तर मी इथं लिहिते एच हा इथं बसलेला आहे. वायव्य दिशेस बी बसला असून आता वायव्य दिशेची बी ची जागा काय झालेली आहे, कन्फर्म झालेली आहे. आता बी कुठे येतं, उ ई पू आ द न प वा, म्हणजे वा म्हणजे वायव्य. वायव्य कोण बसलेला आहे, तर बी. बरोबर, म्हणजे वायव्यची दिशा आपण बरोबर हे केली आहे. तर बी वायव्यकडे बसला आहे, म्हणजे ही याची जागा फिक्स झालेली आहे. ए हा बीच्या डावीकडे बसला आहे. ए हा बीच्या डावीकडे, तर बीची डावी कोणती येणार आहे बाजू, तर ही. बरोबर आहे, डावी बाजू येणारे ही, म्हणजे ए हा डावीकडे बसला आहे. जी व एचच्या मध्ये म्हणजे बरोबर आहे. आपण लगेच जर कंटिन्यू लिहिलं असतं तर मध्ये हे स्थान देता आलं असतं का, नाही. त्याच्यामुळे एच इथं घेतला तो उत्तम झालेला आहे. जी आणि एचच्या मध्ये कोण बसलेला आहे, सी बसला आहे. ही तर सीची जागा झाली. आणि सीच्या उजव्या हाताला, तर सीचा उजव्या हाताला इथं एच आहे, पण डी बसलेला आहे, म्हणजे तो डी कुठं असणार आहे, इथं असणार आहे. कळतंय, म्हणजे लगेच आपण जर ती गोष्ट लिहिली तर आपल्याला परत कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण डायग्राम काढायची आहे. तर ही तुमची झालेली आहे पूर्णतः डायग्राम. सगळेजण व्यवस्थित प्लेस घेऊन बसलेले आहेत. ज्याच्यामध्ये ही वाक्य दिलेली आहे त्यानुसार सर्व अरेंज तिथं झालेले आहेत. मग त्यानुसार आपल्याला पुढचे कोणताही प्रश्न विचारला तर आपल्याला हा सांगता येणार आहे. तर पहिला प्रश्न विचारलेला आहे, सीच्या विरुद्ध दिशेस कोण बसले आहे. तर सीच्या विरुद्ध दिशेस कोण आहे, तुम्ही असंही करू शकता जेणेकरून तुम्हाला कोणतेही उत्तर सॉल्व्ह करता येईल. सीच्या विरुद्ध दिशेस कोण बसलेला आहे, तर ए बसला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकमेकांच्या विरुद्ध दिशेस नसलेली जोडी खालीलपैकी कोणती. तर नसलेली जोडी पहिली दिलेली आहे ई एच. ई आणि एच आहे समोरासमोर. ए सी पण आहेत समोरासमोर. बी डी पण आहेत समोरासमोर. आणि सी आणि डी दिलेलं आहे, म्हणजे शेवटचं उत्तर आलं असतं सी आणि डी हे एकमेकांच्या विरुद्ध जोडी नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नैऋत्य दिशेस तोंड करून कोण बसले असे. नैऋत्य दिशेस तोंड करून कोण बसलेले आहे. तर कोण बसलेले असणार आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, नैऋत्य दिशेस तोंड करून कोण बसले आहे. आता नैऋत्य दिशा इथं आहे म्हटल्यावरती तुम्ही ऑप्शन नंबर सी हा देणार आहे का, तर नाही. सी सगळ्यांची तोंड कुठं आहेत, तर आतमधल्या बाजूस आहेत. बरोबर, सी जर लिहिलं तर त्याचं तोंड कुठल्या बाजूला आहे, तुमचं या बाजूला, म्हणजेच कुठलं, ईशान्य बाजूला आहे. तर तुम्हाला उत्तर काय लिहावं लागेल, ए हा लिहावं लागणार आहे. ज्याचं तोंड हे कोणत्या बाजूला आहे, तर नैऋत्यला आहे. म्हणजे पर्याय येणार आहे की ए हा नैऋत्य दिशेकडे तोंड करून बसला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ए आणि बीच्या दरम्यान कोण बसले आहे. ए आणि बीच्या दरम्यान कोण बसले आहे, तर काय येणार आहे उत्तर ई. तर अशा पद्धतीने प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचून काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. इकडे आहे, रांगेतील 7ही मुले तुमच्याकडे तोंड करून उभी आहेत. आता इथं काय दिलेलं आहे, एक सदस्य दिलेला आहे जो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. सपोज तो आहे इथे जो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. ओके, त्याची अशी डायग्राम काढलेली आहे. तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे आणि रांगेतील 7ही मुले तुमच्याकडे तोंड करून उभी आहेत. तुमच्याकडे म्हणजे कुणाकडे, जो इथं उभा आहे त्याच्याकडे तोंड करून 7ही मुले उभे आहेत. तर मी एक लाईन काढतीये आणि रांगेमध्ये उभी आहेत 7 मुलं. 1 2 3 4 5 6 आणि 7. ही काय आहेत, 7 मुले तुमच्याकडे तोंड करून काय आहेत, उभी आहेत. बरोबर, त्या यम हा मध्यभागी आहे. 7 म्हणल्यावर मध्यभागी कोण आहे, यम हा उभा आहे. बरोबर, उभा आहे. यमचं स्थान फिक्स झालेलं आहे. याच्या नंतर कोणीही नाही. आता याच्या नंतर कोणीही नाही म्हणजे एकतर एच या साईडला असू शकतो किंवा या बाजूला असू शकतो, त्याच्यानंतर कोणीही नाही. पण एक्झॅक्ट आपल्याला काय माहिती आहे का त्याची पोझिशन, तर नाही. तर आपण पुढे वाचूयात म्हणजे आपल्याला क्लिअर होईल. ए व एचच्या एच कोणतं तरी आपल्याला एक टोक तर घ्यावंच लागणार आहे. ठीक आहे, आता बघूयात आपण एक अंदाजाने लिहूयात. इकडे एच आपण लिहूयात. जर नसेल तर आपण रफ करून ती पोझिशन चेंज करणार आहोत. ठीक आहे, एच हा कोणीही नाही. त्याच्यानंतर ए व एचच्या दरम्यान पी आहे. आता ए व एचच्या दरम्यान, म्हणजे आता इथं मी ए घेते सपोज, आणि त्यांच्या दरम्यान कोण आहे, पी उभा आहे असं आपण कन्सिडर केलं आहे. यमच्या उजवीकडे आता यमची उजवी बाजू कोणती असणार आहे, या साईडची. बरोबर, उजवीकडे 2 मुले सोडून कोण उभा आहे, एन उभा आहे. झालं, म्हणजे आपण जे एच घेतलेलं आहे ती पोझिशन त्याची बरोबर आहे. त्याच्या उजवीकडे 2 मुले सोडून एन उभा आहे, म्हणजे एन हा इकडे शेवटी आलेला आहे. बरोबर,
एन व एम च्या दरम्यान अनुक्रमे सी व के आहेत. अनुक्रमे सी व के उभा आहे. हे व्यवस्थित लिहायचं आहे. अनुक्रमे दिला असेल तर त्या पद्धतीनेच लिहायचं आहे. इकडं के इकडं सी असं करायचं नाही, नाहीतर उत्तर आपलं चुकू शकतं. तर हे तुमचं फायनली काय दिलेलं आहे, ही लाईन जी आहे 7 जणांची ही अशा पद्धतीने येणार आहे. मग याच्यावरती तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर एकदम सोप्या पद्धतीने देता येणार आहे. तर आता बघा, पहिला प्रश्न विचारलेला आहे या रिलेटेड, एम पासून चौथ्या क्रमांकावर कोण उभा आहे. एम पासून चौथ्या क्रमांकावर कोण उभा आहे. आता पर्यायामध्ये दिलेला आहे CKAN. CKAN जर त्यांच्यापासून सांगितलंय तर तो एम हा कन्सिडर करायचा आहे. 1 2 3 4 म्हणजे चौथ्या क्रमांकावर कोण उभा आहे, तर एन हा उभा आहे. त्यानंतर प्रश्न विचारलेला आहे, सी आणि पी यांच्या दरम्यान किती मुले आहेत. तर किती मुलं आहेत सी आणि पी च्या दरम्यान, 1 2 3. किती मुलं आहेत, 3. आणि लास्ट क्वेश्चन विचारलेला आहे, रांगेत डावीकडून सुरुवातीला कोण उभे आहे. आता रांगेत डावीकडून, जर आता डावीकडून पाहिलं तर कोणती बाजू येणार आहे, तर या माणसाचा काहीतरी उपयोग पाहिजे ना. तर या माणसाची डावा हात कोणता आहे, या साईडला, बरोबर. म्हणजे डावीकडून पहिल्यांदा कोण उभा आहे, तर एन. कोण उभा आहे, एन. यांची डावी बाजू नाही लिहायची आहे, तर यांची डावी बाजू लिहायची, याची डावी बाजू लिहायची. म्हणजे काय असणार आहे, डावीकडून कोण उभा आहे, तर एन उभा आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला उत्तरं पटकन मिळतील.